बरं आता ऐका पाटील, हा तुम्ही माझा आता जवळचा मित्र आहे. हा मग तुम्हाला माहित आहे सगळं. खरं तुम्हाला इन्फॉर्मेशन होती, कारण काय माहिती आहे का, तुमचा फोन आला का नाही ऐका त्याच्या की अगोदर माझ्यावर हल्ला झालता. ऐका ऐका, की ऐका की मग ऐका खरं की सांगा. ऐका हा, मग मी इमानदारीने मी सांगा. हा, एकटाच आहे ना तुम्ही? मी एकटाच आहे, घरी आहे राव. हा मग मी तुम्हाला फोन लावत होतो. हा तुमचा फोन लागला नाही माझ्याकडे. वाटलं तर बाई हिस्ट्री बघा. हा, बरोबर आहे की. तुमचा फोन लागला नाही. तुमचा फोन लागल्यावर तुम्ही तुम्हाला म्हणलं नाही कुठं आहे तुम्ही हा आणून. हा मग मला वाटलं दुसरं कोणतरी असणार म्हणून मी ते जाहिरातीचा विषय हा, काढला. मग तेच की. मला काय तुम्हाला कशी खबर म्हणजे माझ्यावर हल्ला होणार आहे ते? मला काय झालं वर कुणकुण लागले हो तिथं अं, चौकात बर, कुठल्या निंबोड्याच्या का आटपाडीच्या? आठपाडीत. बर. हा कुणकुण लागल्यावर मग बापूला म्हणलं बापू असा असा विषय आहे. हा हा तर म्हणलं कसं आहे ते माणूस म्हणलं कशात नसते. हा. उगाच कशाला म्हणलं हे करायला. हम्म. आता म्हणलं मग मी फोन लावला तुमचा फोन लागना. पण माझ्या संग दुसरी माणसं होती ओले. हा. मग कैलास बापून काय केलं, हम्म. पूजा संतोष भाऊला फोन केला. बर. संतोष भाऊला सांगितलं त्या फोन लावा आणि त्याला सांगा फक्त गावात थांबू नका. म्हणजे गावात येणार होतो ते? हा अच्छा. आणि तुम्ही कुठं बसलाय काय बसलाय ते सगळं कोणतं टिप देत होतं. गावातली? हा 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 हा. तुम्ही एकटंच आहे ना, नाही तर नाही परत नाही, उगा एकटाच ना. आहे मी, एकटाच आहे, शपथ एकटा आहे. तेव्हा घरी आहे मी. तुम्हाला कसं आहे आपण दिवस काढले तर नाही आपण दिवस काढले तर म्हणून मग मी परत तुम्हाला दिवसभर आता घरी आल्यानंतर तुम्हाला फोन लावला. परत म्हणजे मी काय मला बी म्हणलं अंदाज तुमच्या होता. संग कोणतं असणार म्हणलं. नाही 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 नाही, ऐका, हा, कोण नव्हतं. पण मला का नाही तुमचा फोन आला का नाही, मग मला काय वाटायला लागलं. ह्याला हम्म, म्हणलं आम्ही तिथनं हल्ला झाला का तिथनं हा, खाली आलो तर पोलीस स्टेशन हा, चौकातच मला तुम्ही आणि बापू दिसला होता तिथं बसलेला. हा, हा. आणि परत आम्ही गेलो दिगंचीला. हम्म, आता म्हणलं ह्याने यंत्रणा लावली असली तर आपण कोणाला फोन करायला नको, डायरेक्ट दिगंचीला म्हणलं. दिगंचीला जाऊन मुकेश सासरवाडी जाऊन थांबलो. हा, हा. आणि तिथं जेवत होत तेव्हा तुमचा फोन आला. म्हणून तुम्ही कुठं विचारा म्हणून मी काय बोललो नव्हतो. पण तिथनं अहो परत काय माघारी झालं आलो, मी तुम्हाला. तक्रार दिली, एनसी दिली. आणि हा. सर्चिंग मारतोय ती पण तीच तिथला सीसीटीव्ही बंद होता. पण तुम्हाला आटपाडीत म्हणजे कुठे त्या भाजपच्या कार्यालयापाशी लागली का? नाही नाही आम्ही तिथं चहा पित होतो. कुठं? मग ती काय पोलीस स्टेशनच्या समोर हा हा तिथं जरा कुणकुण लागली हो. हा हा हा. मग जरा म्हणलं आहे ना काय अन्नाचा मग काय ते विषय गडी म्हणलं. ओळखीच होतं का कुठलं का? नाही नाही अनोळखी होतो. हा हा, मग ते काय म्हणत होतं? त्यातलं ओळखीचं एक बी दिसत नाही. ते पोस्टवरनं विषय चालला हो. त्यांचा हा. पोस्टवरनं विषय चालला मग मी परत पोस्ट बघितली. पण पोस्टवर विषय चालला होता की. हा पण राघव मी राघव राघव म्हणायला लागली का. हा मग माझ्या लक्षात आलं साहेबा बोलतोय साहेबा बोलतोय असं म्हणायला लागले हो. हा हा. आणि मग ती बाहेर गावात ना कोणत्या टिप देत असणार आहे. अरे तेच मला कळलं नाही हो. मग मी तुम्हाला मग फोन लावतोय तुमचा फोन बंद. गावात ना कोणतरी खबर त्यांना देत होतं. आणि ती गावातच यायची होती तोवर मी वरती आटपाडीत गेलेलो पण त्यांनाच नाही कोणतरी खबर, मी कोणतरी पाहतो होतो गावात नव्हतं. हा मग मी परत आता म्हणलं तुम्हाला डायरेक्ट माझ्याजवळ एक जण होता हो. हम्म. मग म्हणलं आता हे डायरेक्ट म्हणणार अच्छा. आहे हे आपलं परत म्हणणार बघा. हा? नाही बरोबर आहे की. हा? म्हणून मी आता आटपाडीत होतो दिवसभर, मग तुम्हाला फोन केला नाही किंवा मी कोणालाच काय बोललो नाही. फक्त म्हणलं आता संध्याकाळी पाटीलला जाऊन विचारायचं, त्याशिवाय म्हणून खाली मी खबर तुम्हाला म्हणलं गावात आल्या बोला गावात आल्या हा बोलतो. मग मला पहिल्यांदा काय वाटायला लागलं, ह्याला म्हणलं हे बापू आधीच माझ्या नाव घेते या. आणि हा. म्हणलं त्यांच्या पाय म्हटलं त्यांनी बाबा माझ्यावर राग आहे म्हणून तसं विस केलं का. पण तेच नाही नाही, नाही मग मला हे सगळं आलं परत कैला लक्षात. कैलास बापूनच संत पुजाऱ्याला फोन केला हम्म. आणि संत पुजाऱ्याला सांगितलं मग मला असं असं जरा ऐका, सांगा. मला तर डाऊट का नाही. मग गावातलं आता जे ठराविक आहेत ना, हम्म. त्या दोघा तिघावर संशय आहेच. कारण तेच माझ्या खबरा दिवशी सगळ्या आधी काय झालं का त्यांनीच परत मला फोन केला तर काय झालं कुठं आणि काय हम्म. असा विषय. मग आता बघू, हम्म. यंत्रणा माहिती काढायला लागते. पण तुम्हाला थोडं अंदाज येणार ना, गावात ना कोणतरी खबर आहे त्यांना खबर देणार. तुम्हाला मग मी लगेच मला बातमी लागल्या तुम्हाला म्हणलं पहिलं सांगावं. आणि हा. मी म्हणलं आयला अण्णाला म्हणलं लागा काहीतरी घोटाळा होतोय म्हणून. हम्म. चालतंय ठीक आणि आहे. ते काय झालं असतं मी तुम्हाला डायरेक्ट
तिथनं फोन लावला असता तर परत ही गाडीने सांगणार हो गावात. हा पण मी हा कोणालाच बोललो नाही काय हे विषय. हा 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 आलं लक्षात, ही फक्त अच्छा. विषय कैलास बापू तुम्हाला दोघातच आहे. हम्म. आमच्या संग मस्त अक्षय होता, लय जण होती हो. हा 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 त्यांच्या समोर बोलल्यावर परत म्हणणार काय झाले काय झाले काय झाले. अच्छा 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 हम्म? नाही ते बरं झालं. हा परत काय होतंय आधीच माझ्यावर आहे ते चिडून. नाही ते झालंच की, पण हे हा तुम्ही जरा तिकडून माहिती काढा. आपल्याला तुम्हाला तिकडून माहिती निघू शकते. गावातला खबरी कोण आहे असं खबर देणारा, गावातला त्यांच्या संपर्कात कोण आहे. बघू की काढ हा निघणार की हो, हे हो माहित हो होत असतं. 100% बरं माहित होत असते. आयला म्हणलं आपल्या माणसांना काय एवढं साथ दिल्या म्हणलं त्या हं, माणसाला ते मला तर परत बाबा दिवसभर म्हणून मी फोन माझ्या जवळ 7-8 फोन लावलेत मी. हं, 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 हं. तुमचा फोनच लागना. यायला म्हणलं हं. हे द्यायला डोकं मस्त मला झालं. डाऊट कुठं वाटला, मी म्हणलं जाहिरात द्यायची आहे म्हणलं, तरी जाहिरातीचा काय विषय नाही म्हणलं. आता म्हणलं तरी पाटलाला म्हणून मी सत्या काय माझ्या झालं, संग हा सत्या मला आठवडी दिसला. सत्याला हाका मारतोय बरं का, थांब थांब थांब. हम्म. त्याच्या आई पुढची ती कोकऱ्याचं पोरगं ती सोसाटल. कुठलं सत्याला सत्य सांग, कुठलं सत्या आपला हो, लिंबू. लिंबू. हा 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 त्याला सांगायचं होतं हा. फोन करून सांग तेवढं. हम्म. तर ती कडू थांबलंच नाही हो. अं, चालतंय रे. आता गावातलं आता गडी तेवढी माहिती मग ठीक आहे, बघू मी बी लावतो हा हा. यंत्रणा. कोण खबर देत होता कोण नाही. हो हो. हा हा चालतंय ठीक. गावातनं कोणतरी सांगत होतो हॉटेलात बसलाय का काय. हा हा हॉटेलात तुम्ही बसलेला का? हाटीला तर नव्हतो, कुठल्या गावात होतो ते मी बाबराच्या गाड्यावरच होतो. कुठचं हॉटेलात बसलेला असं तिथं चालू होतो हो हा हा संभाषण. हा 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 तर हाटेलात मी तवा नव्हतो. मग हाटेलात कधी बसलो माहिती आहे? हम्म. ही घटना घडल्यानंतर मी परत गेलो. अध्यक्षाचा पोरगा तिथं होता. डायरेक्ट त्यालाच फोन केला ना. नाही निंबोड्यात. हा निंबोड्यात नव्हतो कुठल्या हॉटेलात. मग बाबरावच्या निंबोड्यात नाही. मग शंभू हॉटेलमध्ये बी नाही. आज काय चहाच बंद केला, त्यामुळं चहा प्यायचं कुठं हॉटेल गेलो नाही. बाबराव या गाड्यावरच उभा होतो. तिथं तिथं तेवढ्याच कोणतरी वाचवर होतो बा. हा तिथनं मी परत आलो. दूध तेवढं घेतलं, घरी आणून टाकलं आणि हा. लगेच माघारी गेलो रिटर्न. हो. आणि रिटर्न चहा प्यायला नाही, मग तिथंच थांबलो होतो. आणि तिथनं डायरेक्ट आटपाडीला जायच्या तयारीत होतो. नशीब मी टू व्हीलरवर जाणार होतो. हम्म. आणि टू व्हीलरवर जायचं आणि अचानकच मुकेशला मी फोन केला. म्हणलं तू उरकले का? तर म्हणला झालं ठीक आहे 5 मिनिटात. 5 मिनिटात उरकतो म्हणलं. आम्ही थांबलो, बाबरावच्या गाड्यावर बसलो होतो. आणि तिथनं पण बाबरावच्या गाड्यावरच डायरेक्ट गाडीत बसलो आणि आटपाडीत पोचलो. आटपाडीत मी पोचलो का तिथं 10-15 मिनिटालाच, म्हणजे काय म्हणतो त्याला, मी अनसोडी पुढे जातोय तोवरच मला फोन आला की तू मोबाईल बंद करून कुठतर बाहेर जा. म्हणून मी केलं मोबाईल बंद. सभापतीच ना. हा मोबाईल बंद केलं का, आता म्हटलं गॅस टाकूया आणि जाऊया. पण नेमकं गॅस टाकायचं तोवर ही तिथं पोहोचलं. आलं का ते ओ म्हणलं काम आहे तुमच्याकडे, खाली उतरा. आता आम्ही आधी सावध असल्यामुळं कशाला लॉक खोलतोय गाडीचं. आरशातनं मागं बघितलं तर 2 जण दांडकं घेऊन उभा होतो. मग काय काम आहे तुझं? नाही काम आहे, तुला उतर की सांगतो म्हणायचा. मुकेशनं मारला स्टार्टर. त्याला नाव मी विचारलं, म्हणला सूरज कदम. मुकेशनं मारला स्टार्टर. तसं आम्ही डायरेक्ट पोलीस स्टेशन चौकात आलो. म्हणलं मागे येते त्याबळ. पोलीस स्टेशन चौकात मग तिथं हॉटेलमध्ये जाऊन बसलो होतो तवा. माग नाही मागायला नाही येत ते. एवढा विषय होता. चालतंय ठीक आहे, ठेवू मग. तरी हे करा जरा. नाही ना आता सावधच आहे मी, तरी बी आता मग यंत्रणा अरे बघू. मला हाय का, मला जर समजलं मी तुम्हाला मिस कॉल किंवा मेसेज टाकेन बघा. सावध म्हणलं ओळखून जावं तुम्ही. बरोबर. नाही आता मी बी तयारीने आता त्यांना सांगतो मेन्स ठेवून. फक्त आपल्याला गावातला खबरी, म्हणजे कसं माहिती आहे का, बाहेरच्याला आपल्याला कधी देऊ, पण गावातल्या सारखा खबरी देत राहिलं तर आपल्याला कसं कळणार. मग गावातला जरा तेवढा खबरी काढला पाहिजे कोण. मग त्याच्यापेक्षा यंत्रणा. तुम्ही जरा काढा गावातली खबर. हा चालतंय. ठेवा. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.